जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी तरुणांसाठी मोफत पोलीस सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण आणि पोलीस वाहन चालक प्रशिक्षण देत आहे। ही संस्था 36हून अधिक केंद्रांद्वारे शारीरिक, लेखी व मैदानी सरावासह तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन पुरवते। खरं म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून पालघर, ठाणे, रायगडसह ग्रामीण महाराष्ट्रात मोफत शिक्षण, आरोग्य, रोजगार, क्रीडा आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे। ही संस्था गरीब विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका, आदिवासी भागात मोफत दवाखाने, तांत्रिक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि महिलांसाठी स्वयंरोजगार व हळदी कुंकू असे विशेष कार्यक्रम राबवत आहे। नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मी आलो आहे वाडा तालुक्यातील कुडूस येथील एका मैदानावरती। त्याचं कारणही तसंच आहे, कारण गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात सेवा करत आहे, सामाजिक कार्य करत आहे, वेगवेगळे उपक्रम राबवत आहे। असाच एक उपक्रम त्यांनी जिल्ह्यामध्ये राबवला आहे, राज्यामध्ये राबवत आहेत। आपण या उपक्रमाची माहिती घेऊया। तो म्हणजे असा उपक्रम आहे की जिजाऊ शैक्षणिक संस्थेचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा हा उपक्रम आहे, तो म्हणजे पोलीस भरतीच्यासाठी विद्यार्थ्यांना जे उपस्थित प्रशिक्षणार्थी असतात त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचं कार्य हे गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे। आणि आतापर्यंत शेकडो पोलीस कर्मचारी, अधिकारी या प्रशिक्षणामधून तयार झालेले आहेत। आपण आता या ठिकाणी उपस्थित असलेले काही प्रशिक्षणार्थी आहेत, विद्यार्थिनी, त्यांच्याशी आपण संपर्क करूया। आपल्या इकडे उपस्थित आहेत या मैदानावरती। ताई, काय तुमचं नाव आणि काय तुम्ही हे प्रशिक्षण घेताय आणि तुम्हाला हे प्रशिक्षण कशा प्रकारे देत आहेत, आपण थोडक्यात माहिती द्या। माझे नाव मोनाली जीवन ढोबळे, राहणार सांगली। मी सांगलीतून एका छोट्या खेड्यागावातून इथे जिजाऊमध्ये दाखल झालेले आहे। मला पोलीस भरतीचे प्रशिक्षण घ्यायचे होते, पण घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे माझे स्वप्न कुठेतरी मोडखळीस येत होते। तेव्हाच मला सोशल मीडियाद्वारे जिजाऊ संस्थेची माहिती मिळाली आणि मी जिजाऊ संस्थेमध्ये दाखल झाले। मला खरोखरच इथे आल्याबरोबर मोफत प्रशिक्षण दिले। मला इथे आल्याबरोबर मोफत प्रशिक्षण, मोफत मैदानी, मोफत क्लासेस, मोफत लॅब, मोफत फ्री वॉटरचं पाणी सगळं इथे मोफत दिलं जातं। आम्ही ह्या तिघीजणी सर्वजणी आम्ही आता जिल्हा पोलीसची मैदानी चाचणी व लेखी चाचणी ही देऊन 5 लेखी चाचणी दिली आहे। तरी सुद्धा आमची चालकची आम्ही ग्राउंड दिलेला आहे। आम्हा सगळ्यांना 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क घेतले आहेत आम्ही चालकला, पण आम्हाला त्यासाठी चालकला एक टेस्ट द्यावी लागते थोडी। मग ते आम्हाला ड्रायव्हिंगची टेस्ट द्यायची आहे, ती आम्हाला जिजाऊ मार्फत फ्री, काही खर्च न करता आम्हाला ती जिजाऊ मार्फत आम्हाला टेस्ट फ्री देत आहेत। त्यासाठी आम्ही कुडूस येथे आलो आहोत। इतकं ऊन असून सुद्धा आमच्यासाठी आमचे मार्गदर्शक श्री अरविंद सर आमच्यासाठी इथे उभे आहेत। इतक्या ऊन, पाऊस, वारा काही न पाहता ते आमच्यासाठी सदैव आमच्यासाठी ते उभे राहतात। त्याचबरोबर आम्हासारख्या गरिबांच्या मुलांना पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्यासाठी आमचे आधारवड म्हणजे निलेशजी भगवान सांबरे यांचे मी खूप खरंच आभार मानते। कारण का गोरगरिबाचा मुलगा स्वप्न पाहू शकतो, पण ते स्वतः उतरवण्यासाठी त्याच्याकडे ती मेहनत असते, पण त्या मेहनतीसाठी लागणारा खर्च किंवा त्या मेहनतीसाठी लागणारं काही साहित्य त्यांना उपलब्ध भेटत नाही। पण खरंच जिजाऊ संस्थेने जे असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे की तिथं गोरगरिबाचा मुलगा येऊन तिथे ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे की तिथं गोरगरिबाचा मुलगा येऊन अधिकारी बनायचं स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न उसात उतरवून दाखवतो। आताच आपल्या निलेशजी आपांचा बर्थडे आले आहे, त्याबद्दल मी त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इच्छिते आणि त्यांचं असंच कार्य अजरामर राहो ही माझी शिवचनी प्रार्थना। आणि त्यांना आई भवानीच्या साक्षीने खूप उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानीच्या स्मरणी माझी प्रार्थना। आणि मी खरंच आपांचे आभार मानू इच्छिते, कारण का माझ्यासारख्या गरिबाच्या मुलगा आणि मुलगी इथे येऊन पोलीस बनू शकतात आणि हे फक्त आपणमुळे झालेलं आहे। म्हणून म्हणते मी गरीबाचा मुलगा अधिकारी बनवणारा देव माणूस म्हणजे निलेशजी भगवान सांबरे। गरीबाचा मुलगा अधिकारी बनवणारा देव माणूस म्हणजे निलेशजी भगवान सांबरे। खरोखरच मी आपांचे खूप खूप ऋणी आहे आणि आम्ही लवकरच पोलीस दलामध्ये आमची निवड होऊ आणि आम्ही जिजाऊच्या लेकी म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर पोलिसांचे कार्य कार्यरत राहू आणि असेच माझ्यासारखे असेच लाखो पिढ्यानपिढ्या लाखो गरिबाची मुलं इथे येऊन पोलीस बनतील, हा माझा शब्द आहे। धन्यवाद।
खूप छान माहिती या ताईंनी दिलेली आहे. जे प्रशिक्षण घेत आहेत अगदी गोरगरीब वर्गातून आलेल्या या मुली आहेत आणि असे शेकडो मुलं मुली आतापर्यंत पोलीस झालेले आहेत, कोणी फायर ब्रिगेडमध्ये झालेले आहेत अधिकारी. तर अशा प्रकारचं जे प्रशिक्षण घेत आहेत खऱ्या अर्थाने या प्रशिक्षण देणाऱ्या जे संस्था आहे निलेशजी सांबरे साहेब यांची, ही संस्था आपण प्रत्येक कार्यामध्ये आपण ऐकतोय. मग ते सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे शिबिर घेत असतील, वेगवेगळे उपक्रम राबवत असतील. परंतु या ताईला आणखीन एक मला एक प्रश्न ताई तुला विचारायचा आहे की तू याआधी असं हा एक स्वप्न कधी पाहिलं होतं का, म्हणजे मी असं पोलीस भरतीसाठी जाईन किंवा हे मला असं मिळेल, ह्या ज्या सुविधा ज्या उपलब्ध झालेल्या आहेत खरंच तुझ्या मनापासून? माझ्या मनात असं काहीच नव्हतं, कारण का पालघर पासून आणि सांगलीपासून खूप लांब अंतर आहे. इथं सोयी सुविधा आहेत हे फक्त इथल्या लोकांना माहित होतं, आमच्याकडे जास्त प्रसार नव्हता. पण मी सोशल मीडिया थ्रू पाहिलं आणि बघितलं की मार्फत मोफत दिलं जातं. तेव्हा मला विश्वास नव्हता की आज जगाच्या पाठी कुठेही जा, कुठेही मोफत प्रशिक्षण दिले जात नाही आणि इतक्या सोयीसुविधा कुठे दिले जात नाही. मला विश्वास बसत नव्हता की इतकं मोफत कसे असू शकते. मी जेव्हा सरांना कॉल करून विचारलं, सर हे मोफत आहे का, खरंच मोफत आहे का, तर सर बोलले हा खरोखर मोफत आहे. आणि मी ते येऊन बघितलं तर खरंच निःशुल्क एकही फी घेतली जात नाही. आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी शिकतोय, असं नाही की फक्त सांगतोय मोफत. खरंच इथं कुठलीही फी घेतली जात नाही, पूर्णपणे मोफत आहे. पूर्ण सोयी सुविधा मोफत आहेत. राहण्याची सोय मोफत आहे, प्रशिक्षणाची सोय मोफत आहे, क्लासेस मोफत आहेत, लायब्ररी मोफत आहे, अशा विविध सुविधा मोफत आहेत. धन्यवाद. तुला येणाऱ्या काळात जे प्रशिक्षणाचे जे तुम्हाला परीक्षा द्यायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि लेखीला पण पास आहे. अच्छा, यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित असलेले जे प्रशिक्षक आहेत अरविंदजी देशमुख साहेब, त्यांचं आपण एक विचारू. साहेब काय सांगाल तुम्ही? आपण एवढ्या वर्षांपासून इकडे या ना या साईडला, एवढ्या वर्षांपासून आपण प्रशिक्षण देत आहात. अनेक विद्यार्थी आपल्या प्रशिक्षणातून आज पोलीस अधिकारी बनलेत, कर्मचारी जे पोलिसांच्या परीक्षा असतात आपल्या प्रशिक्षणामार्फत त्यांना यश लाभलेलं आहे. काय सांगाल? सर्वप्रथम मी पालघर न्यूज नेटवर्क आज आपल्या जिजाऊ मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रावर पोहोचलेले आहे. हे प्रशिक्षण केंद्र नसून तर इथे हा हिल आहे, प्रियदर्शनी या ठिकाणाचं नाव आहे. आणि या हिलच्या ठिकाणी माझ्या मागे जे विद्यार्थिनी आहेत यांचं परवाला चालकचा डेमो आहे आणि ते डेमोचं प्रशिक्षण घेण्यासाठी आज या उन्हामध्ये इकडे तळमळत आहोत आम्ही. आणि हे सगळं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे या महाराष्ट्रातली पहिली आहे आणि ते म्हणजे सर्वांचे लाडके, सर्वांचे परिचयाचे निलेशजी भगवान सांबरे साहेबांनी स्वप्न पाहिले की माझ्या गरीबातला गरीब विद्यार्थी हा शिकला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे आणि पुढे जाऊन तो अधिकारी घडला पाहिजे आणि आपल्या गरीब लोकांना न्याय दिला पाहिजे, हे त्यांचं स्वप्न आहे. त्याच्यासाठी साहेबांनी या कोकणामध्ये 54 मोफत वाचनालय चालू केलेले आहेत. त्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे पोस्ट निघत आहेत, सरळ सेवेचे असतील, राज्यसेवेचे असतील. तर इथून कलेक्टरसुद्धा घडून गेलेले, IPS घडून गेलेले आहेत. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तेवढंच नव्हे तर 12वीपासून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर आपला प्रचंड गरीब आणि गवसाळू भाग आहे की उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला नसतं मोखाडा जव्हार या साईडला. मग हे विद्यार्थी काय करतात, शिक्षण न घेता भिवंडी ठाणे या साईडला कामाला येतात आणि मग त्यांचं 12वी नंतरचं शिक्षण थांबलं जातं किंवा मग 8वी 9वीला थांबलं जातं. पण आज साहेबांनी जो व्यासपीठ 12वीच्या नंतर 10वीच्या नंतर ज्या पोलीस भरती आहे, वनरक्षक आहे, याचबरोबर SSC GDच्या काही आसाम रायफल्स असतील, SSB असेल, अनेक अशा 36 प्रकारच्या भरत्या आहेत का त्याच्यासाठी हा 12वी नंतरचा व्यासपीठ तयार करून दिला आहे. आणि हे एक नव्हे तर हे सुद्धा कोकणामध्ये 36 पोलीस भरती मोफत प्रशिक्षण केंद्र चालू झाले आणि माझ्यासारखे युवकांना त्याचा रोजगारही मिळाला आहे की या प्रशिक्षणाचे जे स्पोर्ट्समन असतील, ज्यांना मैदानी स्किल असेल, काही मुलं शिक्षक ऑलरेडी DED झालेत आणि त्यांना पुढे रोजगार नसल्यानंतर शिक्षकही तिथे आपलेच मुलं उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हजारो विद्यार्थी म्हणजे आता या वर्षीचा 2025-26ला ॲडमिशन फक्त आपल्याकडे 5258 झालेलं आहे आणि ते सगळीकडे आपल्याकडे नोटीस आहेत. पत्रकार बंधूंना ते सुद्धा आम्ही दाखवणार आहेत की आम्ही नुसता आकडा फेक आकडा देत नाही, तर हे 5258 विद्यार्थी मोफत प्रशिक्षण घेत आहेत. तुम्ही इतर ठिकाणी पे अकॅडमीला जाल तर पहिला तिथला 50,000 रुपये, ₹1,00,000 तिथला पहिला डोनेशन असतो आणि त्याच्यानंतर मंथली फीस घेतात ती वेगळी. आताच मोनाली जी डोबले आहे, सांगलीवरून जी मुलगी आली 2 वर्षापासून इथे, तिने आताच सांगितलं की आम्ही सगळं मोफत घेतो. एवढंच नाही साहेब, तर तिथे काही विद्यार्थ्यांना जेवणही फुकट आहे, ज्यांची हे नाही, आई वडील नसतील. बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांची शक्ती आहे का बाबा ते जेवण करू शकतात, कारण लाखो विद्यार्थी या क्षेत्रामध्ये आहेत. जर मोफत दिलं तर सगळेच इकडे येऊन बसतील, तेवढे झेपणार नाही. त्याच्यामुळे लिमिटेड आहे. काही विद्यार्थ्यांना मोफत तिथे जेवायला, तिथे राहायला आणि या विद्यार्थ्यांना सगळ्यांना राहण्याची व्यवस्था सुद्धा साहेबांच्या बंगल्याच्या बाजूला मिलिटरीची फोर्स आहे
का ती त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, मुलीवर अत्याचार कुठलीच गोष्ट न झाली पाहिजे म्हणून मिलिटरी मॅन आहेत ना रे बाळांनो, तिथे गनमॅन आहेत का या मुली रात्री बाहेर पडू शकत नाही, सकाळी पण बाहेर पडायचं असेल तर त्यांना ID कार्ड दाखवायला लागतो. खूप चांगल्या फॅसिलिटीज प्रीतेश सर आहेत तिथे आणि हे सगळं मोफत प्रशिक्षण घेऊन आज त्यांचे खूप विद्यार्थ्यांचे म्हणजे आता कालचाच साहेबांनी आकडा दिला की वाढदिवसानिमित्त आपल्याला त्यांना सगळ्यांना बोलवायचं, तर किती विद्यार्थी, तर 1887 विद्यार्थी हे फक्त पोलीस आणि वनरक्षकमध्ये लागलेले आहेत. हा आकडा इथे समोरच आहे, कारण ते मुलं जे विद्यार्थी लागलेत या राज्यसेवेच्या पदावर किंवा मग केंद्र सरकारच्या पदावर, तर ते यांना भेटायला सुद्धा येतात, कधीसुद्धा येतात आणि त्यांना आर्मीवाले वगैरे भेट देऊन जातात. तर हे खोटं सांगण्यापेक्षा जे खरं आहे तेच समोर आणतोय. साहेबांनी अनेक लोकांना हे सगळं करून दिले आणि त्यांचे रोजगार चालू झालेले. तर रोजगार नुसता रोजगारापुरती नाही तर सरकारी नोकरी जे लोक स्वप्न बघतात आणि ते स्वप्न सत्यात जर उतरवायचं असेल तर जिजाऊ ही नेहमीच पाठीशी, म्हणजे साहेब नेहमीच सांगतात का तुम्ही उडण्याची ताकद ठेवा, उडण्याचं बळ मी देईन, तुम्ही बिंदास पाय पसरवा, गोधडी अंगावर देण्याचं काम मी करेन, साहेब नेहमी सांगतात. आणि ते खरोखर आहे. तुम्ही येऊन बघा जिजाऊ नगरीमध्ये म्हणजे झडपोली विक्रमगड येथे या पालघर जिल्ह्यामध्ये असं एक छोटंसं गाव आहे, तिथे 200 लोक वस्ती होती आणि साहेबांनी तिथे जेव्हा हा सगळा सेटअप उभा केला तर आज तिथे 2000 विद्यार्थी फक्त मोफत प्रशिक्षण घेत आहेत. म्हणजे CBSE 10 शाळा साहेबांनी आतापर्यंत काढली. साहेबांचं स्वप्न आहे 50 शाळा काढायच्या आहेत. साहेबांनी तिथे हॉस्पिटल्स काढले, तर कोकणामध्ये रत्नागिरीला एक हॉस्पिटल आहे, शहापूरला एक हॉस्पिटल आहे, मल्टी स्पेशल हॉस्पिटल आणि 150 बेडचं हॉस्पिटल आहे, मोफत सगळ्यांनी सेवा. आता पण इथे तुमच्याकडे ॲम्ब्युलन्स आहे. या कोकणामध्ये ॲम्ब्युलन्स नुसत्या त्यांच्या 22 फिरत आहेत मोफत. याच्यावर ड्रायव्हर सगळे मोफत असतात. नाही तर काही पक्षांनी इकडे ॲम्ब्युलन्स दिल्यात दादा, मी पाहतोय की त्यांच्यावर ड्रायव्हर नसतो, त्यांचा टायमाला मेंटेनन्स नसतो. फक्त आली, पूजा केली, लोकांना दाखवलं सोशल मीडियाला की आम्ही ॲम्ब्युलन्स दिली आहे, या विभागाला दिली, पण ती ॲम्ब्युलन्स चालत नाही. आपल्या कुडूसमध्येही अनेक पक्षांनी ॲम्ब्युलन्स दिल्यात. फक्त काम करणारी ॲम्ब्युलन्स जी दिसते ती फक्त जिजाऊची आहे आणि ती नेहमीच सगळ्यांच्या हाकेला धावते. नक्कीच खूप छान माहिती दिली. आणि हे जे प्रशिक्षण या ठिकाणी जिजाऊ संस्थेचं सुरू आहे, या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तरी असं वाटत नाही की कुठली अशी संस्था कार्यरत आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून असंख्य विद्यार्थी हे पोलीस भरतीमध्ये जे पाहायला मिळतील किंवा वनरक्षक असतील किंवा फायर ब्रिगेडच्या ज्या परीक्षा असतात याच्यामध्ये जे पास झालेले विद्यार्थी असतील ते जास्तीत जास्त या जिजाऊ संस्थेचे असणार, यात शंका नाही. पालघर न्यूज नेटवर्क, प्रितेशसह कुडूस.